आज मौनी अमावस्या, महाकुंभमेळ्यातलं दुसरं अमृतस्नान. मात्र या भव्य दिव्य सोहळ्याला गालबोट लागलं. काल रात्री साधारण 2 वाजता प्रयागराजच्या संगमावर चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये साधारण 10 जणांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. मात्र हे घडलं कसं तर अमृतस्नानासाठी रात्रीपासूनच हजारो भाविकांनी संगम तीरावर रांगा लावल्या होत्या. गर्दी रोखण्यासाठी प्रशासनानं बॅरियर्स लावले होते. मात्र प्रचंड लोक हे प्रयाग संगमावर आल्यानं तिथे चेंगराचेंगरी झाली आणि बॅरियर्स तुटले. यामध्ये 14हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 50हून अधिक जण जखमी आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार 14 मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आलेत. तथापि प्रशासनानं मृताच्या किंवा जखमींच्या संख्येबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. दरम्यान चेंगराचेंगरीनंतर संगमावरील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यावेळी प्रशासनाच्या वतीनं आखाड्यांना विनंती केली गेली की अमृतस्नानाला जाऊ नका. त्यानंतर आखाड्यातले ऋषीमुनी यांच्या शिबिरात परतले. ऋषीमुनींना तिथं बैठक घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत कुठलीही मिरवणूक निघणार नाही, कुठल्याही आखाड्यातले ऋषीमुनी हे अमृत स्नानासाठी बाहेर पडणार नाहीत असं ठरलं. दरम्यान आता परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी आखाड्यांशी चर्चा केली आणि त्यामुळे आता ऋषीमुनी संगमावर अमृत स्नान करण्यासाठी जाणार आहेत. दरम्यान या स्नानासाठी जे मुख्य आकर्षण असतं त्या भव्य मिरवणुका निघणार नाहीयेत असा निर्णय अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुजारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला. केवळ प्रतिकात्मक अमृत स्नान यावेळी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.